देशाची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी, दररोज लाखो लोकांना रोजगार देणारे शहर. पण या चमकत्या शहराची एक काळी बाजूही आहे. उंच उंच इमारतींच्या मागे दडलेल्या झोपडपट्ट्या, अरुंद गल्ली, गर्दी आणि सरकारी जमिनींवर उभं राहिलेलं अनधिकृत जग. मे 2026 मध्ये मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील गरीबनगर परिसरात झालेल्या मोठ्या डेमोलिटेशन ड्राईव्हने पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे लक्ष मुंबईतील इल्लीगल कन्स्ट्रक्शन आणि झोपडपट्ट्यांकडे वेधलं. सकाळी अचानक मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, बुलडोझर, रेल्वे अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणा गरीबनगर भागात दाखल झाली. काही मिनिटातच लोकांच्या घरांवर बुलडोझर चालायला सुरुवात झाली. महिला रडत होत्या, मुलं आपलं सामान वाचवण्यासाठी धडपडत होते. काही लोक घराच्या छतावर बसून विरोध करत होते, तर काही जण पोलिसांसमोर हात जोडून विनवण्या करत होते. पण कारवाई सुरूच राहिली. काही तासात अनेक वर्षापासून उभी राहिलेली शेकडो घरं जमीनदोस्त झाली आणि संपूर्ण मुंबईत एकच चर्चा सुरू झाली. नेमकं हे गरीबनगर प्रकरण काय आहे आणि सरकारने एवढी मोठी कारवाई का केली? नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. गरीबनगर हा वांद्रे स्टेशन जवळील भाग अनेक वर्षापासून रेल्वेच्या जमिनीवर उभा होता. सुरुवातीला इथे काही तात्पुरत्या झोपड्या उभारण्यात आल्या, पण हळूहळू त्या झोपड्या कायमस्वरूपी घरांमध्ये बदलल्या. काही ठिकाणी पक्की घरं बांधली गेली, काहींनी 2-2 मजले चढवले. दुकानं, गॅरेज, छोट्या वर्कशॉप सुरू झाल्या आणि कालांतराने तो भाग संपूर्ण वस्तीत बदलला. येथे राहणाऱ्या अनेक लोकांचा दावा होता की ते 20 ते 25 वर्षापासून तिथे राहत होते. काहींनी मतदान कार्ड, आधार कार्ड, वीज बिल यासारखे कागदपत्रही दाखवली. पण रेल्वे प्रशासनाचं म्हणणं वेगळं होतं. त्यांच्या मते संपूर्ण जमीन ही रेल्वेची सरकारी जमीन होती आणि तिथे झालेली सर्व बांधकामं बेकायदेशीर होती. मुंबईत सध्या मेट्रो, बुलेट ट्रेन, स्टेशन, रिडेव्हलपमेंट, नवीन रेल्वे कॉरिडॉर आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आणि या प्रकल्पांसाठी सरकारी जमीन मोकळी करणं आवश्यक असल्याचं प्रशासन म्हणत होतं. रेल्वेने न्यायालयात दावा केला की अतिक्रमणामुळे भविष्यातील विकास प्रकल्प अडकले आहेत. अनेक वर्षाच्या सुनावणीनंतर अखेर कारवाईला परवानगी मिळाली आणि मग सुरू झाला गरीबनगर डेमोलिशन. पण या कारवाईने केवळ घरं पाडली नाहीत, तर मुंबईतील अनेक गंभीर प्रश्न पुन्हा समोर आणले. कारण मुंबईतील इल्लीगल कन्स्ट्रक्शन ही काही नवीन गोष्ट नाही. गेल्या अनेक दशकांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या वाढत गेल्या. त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे मिग्रेशन. देशाच्या विविध राज्यातून लाखो लोक रोजगारच्या शोधात मुंबईत येत राहिले. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर लोक शहरात आले. कारण मुंबईत काम होतं, पण राहण्यासाठी परवडणारं घर नव्हतं. एका छोट्याशा खोलीचं भाडं सामान्य कामगारांच्या आवाकाबाहेर होतं. मग हे लोक रेल्वे ट्रॅकजवळ, नाल्यांवर, सरकारी रिकामी जमिनींवर किंवा मोकळ्या फ्लॅट्सवर झोपड्या उभारू लागले. सुरुवातीला प्लास्टिकच्या किंवा टीनच्या झोपड्या, नंतर हळूहळू पक्की घरं आणि कालांतराने पूर्ण वस्त्या तयार झाल्या. धारावी, गोवंडी, मानखुर्द, मालवणी, कुर्ला, चेंबूर, भांडूप, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि मालाड अशा अनेक भागांमध्ये प्रचंड झोपडपट्ट्या तयार झाल्या. आज मुंबईतील मोठा लोकसंख्या भाग झोपडपट्ट्यांमध्ये राहतो असं विविध अहवालांमध्ये सांगितले जातं. आता प्रश्न असा आहे की इतकी वर्ष सरकारने कारवाई का केली नाही? याचं उत्तर आहे राजकारण आणि गरिबीचं वास्तव. झोपडपट्ट्यांमध्ये लाखो मतदार असतात. प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्ष व वास्तवांमध्ये जाऊन घरं वाचवण्याचे आश्वासन देतात. पाणी, वीज, रेशन कार्ड, मतदान कार्ड मिळवून देतात आणि त्यामुळे अनेक झोपडपट्ट्या हळूहळू अधिकृत सारख्या दिसू लागतात. पण प्रत्यक्षात त्या सरकारी जमिनीवरच उभ्या असतात. काही ठिकाणी तर जमीन माफियांना हा मोठा व्यवसाय बनवला. रिकाम्या सरकारी जमिनीवर आधी काही झोपड्या उभारल्या जातात, नंतर त्या जागा गरिबांना विकल्या जातात किंवा भाड्याने दिल्या जातात. काही ठिकाणी तर 3-4 मजली इल्लीगल इमारती उभ्या राहिल्या, जिथे ना सेफ्टी असते ना कायदेशीर परवानगी. पण गरीब लोकांकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे ते तिथे राहतात. वांद्रे डेमोलिशन नंतर सर्वात जास्त चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे बांगलादेशी घुसखोर. काही राजकीय नेत्यांनी दावा केला की मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक राहतात. काही भागांमध्ये पोलिसांनी यापूर्वी बांगलादेशी स्थलांतरित पकडल्याचंही समोर आलं होतं. मालवणी, गोवंडी, मानखुर्द आणि कुर्ला परिसरात काही वेळा बनावट कागदपत्रांसह लोक आढळल्याची प्रकरणं समोर आली. काहींकडे खोटे आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड असल्याचंही सांगितलं आलं.
पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे. मुंबईतील प्रत्येक झोपडपट्टी रहिवासी बांगलादेशी नसतो. मोठ्या प्रमाणावर तिथे भारतीय गरीब कामगार राहतात. हेच लोक मुंबईतील बांधकाम साईट्सवर काम करतात, रिक्षा चालवतात, हॉटेलमध्ये काम करतात, घरकाम करतात, फेरीवाले म्हणून व्यवसाय करतात. म्हणजेच मुंबईची अर्थव्यवस्था चालवणारी कामगार शक्तीचे या वास्तवामध्येच राहते. त्यामुळे हा मुद्दा अत्यंत संवेदनशील बनतो. कारण एका बाजूला राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, तर दुसऱ्या बाजूला गरिबांच्या जगण्याचा. मुंबईतील इलिगल कन्स्ट्रक्शनमुळे शहरावर अनेक गंभीर परिणाम होत आहेत. सर्वात मोठा परिणाम म्हणजे ड्रेनेज सिस्टीमवर होतो. अनेक नाले आणि पाण्याचे मार्ग अतिक्रमणाखाली गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद होतो आणि शहरात पूरस्थिती निर्माण होते. 2005च्या महापुरानंतर अनेक अहवालांमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की नाल्यांवरील अतिक्रमणामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली. दुसरा मोठा परिणाम रेल्वे सुरक्षेवर होतो. रेल्वे ट्रॅकजवळील झोपड्या अपघाताचा धोका वाढवतात. काही ठिकाणी लोक थेट ट्रॅक ओलांडतात, कचरा ट्रॅकवर टाकला जातो आणि त्यामुळे रेल्वे नेटवर्कवर परिणाम होतो. तिसरा मुद्दा म्हणजे शहर नियोजन. मुंबईसारख्या शहरात आधीच प्रचंड गर्दी आहे, रस्ते कमी पडत आहेत, पार्किंगची समस्या वाढत आहे, पाणी पुरवठ्यावर ताण आहे, हॉस्पिटल्स आणि शाळांवर ताण आहे आणि इलिगल कन्स्ट्रक्शनमुळे हा ताण आणखी वाढतो. दुसरीकडे झोपडपट्टी रहिवाशांचं म्हणणंही पूर्णपणे चुकीचं नाही, कारण मुंबईत अफोर्डेबल हाऊसिंगची समस्या अत्यंत गंभीर आहे. एका सामान्य कामगाराला कायदेशीर घर परवडणं जवळपास अशक्य आहे. म्हणूनच सरकारने स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी म्हणजे SRA योजना सुरू केली. या योजनेनुसार झोपडपट्टी हटवून त्याच ठिकाणी मोठे टॉवर्स बांधले जातात आणि रहिवाशांना छोटा फ्लॅट दिला जातो. पण प्रत्यक्षात अनेक SRA प्रकल्प अडकले. काही ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप झाले, काही बिल्डर्स गायब झाले आणि अनेक गरीब लोक वर्षानुवर्ष ट्रान्सिट कॅम्प्समध्ये अडकून राहिले. त्यामुळे लोकांचा सरकारवर विश्वास कमी होत गेला. वांद्रे गरीबनगर डेमोलेशन नंतर आता मुंबईत आणखी मोठ्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. रेल्वे ट्रॅकजवळील अतिक्रमण हटवण्यावर सरकार अधिक लक्ष केंद्रित करत आहे, कारण मुंबईत भविष्यातील इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन आवश्यक आहे. मेट्रो विस्तार, बुलेट ट्रेन, कोस्टल रोड, नवीन रेल्वे कॉरिडॉर आणि रिडेव्हलपमेंट प्रकल्पांसाठी जागा मोकळी करणं प्रशासनासाठी गरजेचं बनलं आहे. पण त्याचवेळी लाखो गरीब लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तितकाहीच मोठा आहे. कारण जर लोकांना पर्यायी घर मिळालं नाही तर ते पुन्हा दुसऱ्या ठिकाणी झोपड्या उभारतील आणि इलिगल कन्स्ट्रक्शनचं चक्र पुन्हा सुरू होईल. शेवटी वांद्रे डेमोलेशन ही फक्त एका डेमोलेशन ड्राईव्ह नाही, तर ती मुंबईच्या भविष्यासाठी उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे. मुंबई खरंच जागतिक दर्जाचं शहर बनू शकते का, जर तिच्या लाखो नागरिकांकडे राहण्यासाठी कायदेशीर आणि परवडणारं घर नसेल? एका बाजूला करोडो रुपयांचे लक्झरी अपार्टमेंट्स आहेत, तर दुसऱ्या बाजूला 10 बाय 10च्या खोलीत जगणारे लाखो लोक आहेत. एका बाजूला सी फेसिंग स्काय स्कार्पल्स आहेत, तर दुसऱ्या बाजूला नाल्यांजवळ उभा राहणाऱ्या झोपड्या आहेत. हीच मुंबईची खरी रियालिटी आहे. आणि म्हणूनच गरीबनगर डेमोलेशनने फक्त काही घरं पाडली नाहीत, तर मिग्रेशन, गरिबी, अर्बन प्लॅनिंग, नॅशनल सिक्युरिटी, इलिगल कन्स्ट्रक्शन आणि राजकारण या सर्व प्रश्नांना पुन्हा एकदा देशासमोर उभं केलं आहे. आणि कदाचित पुढच्या काही वर्षात मुंबईत अशा आणखी मोठ्या कारवाया पाहायला मिळतील, कारण विकास आणि पुनर्वसन यांच्यातील संघर्ष अजूनही संपलेला नाही. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.